घडवण्यासाठी हा जग निर्माता जो आहे त्या ईश्वराचे स्तवन होणे, त्याचे भजन होणे, गुणगान गाणे हे महत्त्वाचं आहे. तर यानंतर मी ईश स्तवनासाठी श्रीमती लोखंडे मॅडम यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. जिने आपल्याला जीवनामध्ये जगण्याचा अधिकार दिला, माणसासारखा वावरण्याचा जिने आपल्याला अधिकार दिला, त्या शिक्षिका आद्यश्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना माझा मानाचा मुजरा. आणि माझं आजचं यशस्तवन मी स्वतः स्वरचना तयार करून हे तयार केलेलं आहे आणि म्हणून सावित्री मातेलाच माझं वंदन आहे. सावित्री माता, सावित्री माता वंदिते आता, शिकले मी अक्षर ग, शिकले मी अक्षर निसर्गी झाले मी साक्षर. सावित्री माता वंदिते आता, शिकले मी अक्षर ग, शिकले मी अक्षर निजगी झाले मी साक्षर. शिकले मी अक्षर न जगी झाले मी साक्षर. तुझ्या कृपेचा, तुझ्या दयेचा आशीर्वाद राहू दे ग, हेच एक मागण ग बाई, हेच एक सांगण. सावित्री माता वंदिते आता, जन्मोजन्मीचा ज्ञानांधार तूच ज्ञानाचा दिला प्रकाश. जन्मोजन्मीचा ज्ञानांधार तूच ज्ञानाचा दिला प्रकाश. कसे फेडू तुझे उपकार, कसे फेडू तुझे उपकार. तुझ्या कृपेने पावन झाले आज माझे जीवन ग, शिकले मी अक्षर न जगी झाले मी साक्षर. सावित्री माता वंदिते आता, नव्हता आधार जगी कुणाचा तूच आधार दिला मोलाचा. नव्हता आधार जगी कुणाचा तूच आधार दिला मोलाचा. तुडविला तू आदरुढीचा, तुडविला तू आदरुढीचा. देऊनी छाया करुणी माया नाही राहिले अंतर हो, देऊनी छाया करुणी माया नाही राहिले अंतर. शिकले मी अक्षर न जगी झाले हो साक्षर. सावित्री माता वंदिते आता, शिकले मी अक्षर ग, शिकले मी अक्षर निजगी झाले मी साक्षर. तुझ्या कृपेचा, तुझ्या दयेचा आशीर्वाद राहू दे ग, हेच एक मागण ग बाई, हेच एक सांगण. सावित्री माता वंदिते आता. धन्यवाद.